नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप आणि तुम्ही पाहतात माझं यूट्यूब चॅनल इन्फोवर्ल्ड। MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे आणि त्यामध्ये असे सांगितले आहे की यापूर्वी MPSCची वेबसाईट जी मेंटेन करणारी कंपनी होती तर ती आता या ठिकाणी बदललेली आहे। या ठिकाणी दिसत आहे मेसर्स ऑनलाईन लिमिटेड ह्या कंपनीकडे या अगोदर ते मेंटेनन्सचं काम होतं, परंतु आता ते यांच्याकडून काढून अन्य सेवा पुरवठादार जे आहेत त्यांच्याकडे हे दिलेलं आहे काम आणि त्यांच्या मार्फत आता हे सेवा पुरवली जाणार आहे। आणि त्यामुळे ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेलं आहे की जी आता नवीन संकेतस्थळ राहणार आहे तर ते अशा प्रकारे असणार आहे mpsconline.gov.in। तर या नवीन संकेतस्थळावर आपल्याला आपली जी अर्ज आहे परीक्षेचे अर्ज आहेत ते भरावे लागणार आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला या ठिकाणी नव्याने परत एकदा आपला प्रोफाईल जो आहे तो अपडेट करणं गरजेचं आहे। आणि ते प्रोफाईल अपडेट कसं करावं आणि ते करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे। प्रसिद्धीपत्रकाविषयीचा माझा दुसरा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर त्यामध्ये प्रसिद्धीपत्रकात काय काय आहे त्याविषयी सगळी माहिती दिलेली आहे, तो सुद्धा तुम्ही बघा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो प्रोफाईल अपडेट करायचा आहे त्यामध्ये काही चुका होऊ नये यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, यामध्ये तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि त्यानंतर तुम्हाला MPSCचे प्रोफाईल अपडेट करण्यास कोणतीच अडचण येणार नाही। चला तर मग सुरू करूया। पहा मित्रांनो, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे एक नवीन या ठिकाणी माहितीपत्रकसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। जी नवीन वेबसाईट आलेली आहे त्यावरती या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कशा प्रकारे आपण आपला प्रोफाईल अपडेट करायचा आहे। यामध्ये काही चुका होऊ नये, कारण की एकदा जर ती चूक झाली तर पुढं आपल्याला भविष्यात परीक्षा देताना किंवा अर्ज करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात। त्यासाठी हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, रीड द इन्स्ट्रक्शन्स प्री रिक्विसाइट केअरफुली बिफोर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म। या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, बिफोर प्रोसिडिंग टू अप्लाय प्लीज एन्श्युअर दॅट यू हॅव द फॉलोइंग। या ठिकाणी आपण अर्ज करण्या अगोदर किंवा प्रोफाईल अपडेट करण्या अगोदर आपल्याजवळ काय काय असणं गरजेचं आहे त्याविषयी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। यामध्ये बघा, यू मस्ट हॅव ॲन व्हॅलिड अँड वर्किंग ईमेल ID। या ठिकाणी पहा, आपला एक ईमेल ID असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर यू मस्ट गिव्ह अ व्हॅलिड अँड वर्किंग मोबाईल नंबर। एक ईमेल ID आणि मोबाईल नंबर आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, जे चालू असलेलं पाहिजे, ज्यावर आपल्याला OTP पासवर्ड आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो, स्कॅन कॉपी ऑफ ॲप्लिकंट्स रिसेंट फोटोग्राफ विथ द फॉलोइंग स्पेसिफिकेशन। या ठिकाणी फोटोग्राफ स्कॅन करून तो आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे। आणि फोटोग्राफ कसा असावा याविषयी या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। पहिला जो पॉईंट आहे यामध्ये सांगितलं आहे की फोटोग्राफ शुड बी इन द फॉर्मल्स विथ सॉलिड कलर। म्हणजे आपला जो फोटोग्राफ आहे तो सरळ समोर पाहताना असावा, तिरपा किंवा डोक्यामध्ये टोपी किंवा डोळ्यामध्ये चष्मा वगैरे अशा काही पद्धतीचा तो नसावा, साध्या सरळ स्वरूपाचा असावा। आणि त्यामध्ये बॅकग्राऊंडसुद्धा अशा प्रकारे ब्लू, ग्रीन किंवा रेड स्पष्ट दिसेल असा फोटोग्राफ असायला हवा। त्यानंतर दुसरं जे दिलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे की फोटोग्राफ मस्ट बी अ पासपोर्ट साईज कलर पिक्चर। हा रंगीत फोटो पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही। त्यानंतर फोटोग्राफ मस्ट बी टेकन इन फुल फेस व्ह्यू डिरेक्टली फेसिंग द कॅमेरा। हे आपण याविषयी आताच सांगितलं की तो सरळ कॅमेरासमोर पाहताना असा फोटोग्राफ असला पाहिजे। त्यानंतर फोटोग्राफ शुड हॅव नो शॅडोज अँड रेड आईज। फोटोग्राफ साईज जी दिलेली आहे ती 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर ही नॉर्मल साईज प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो, जो फोटोग्राफ आपण स्कॅन करणार आहे तर त्याची जी काही साईज आहे, मॅक्झिमम साईज जी आहे ती 50 किलोबाईटच्या वर नसायला हवी, ती 50 KBच्या खालीच असायला पाहिजे। तर त्यासाठी ती तेवढी सेट करून घ्यावी आणि नंतरच ती अपलोड करावी। 50च्या वर असेल तर ती अपलोडच होणार नाही। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, फोटो फॉर्मॅट शुड बी इन JPG ऑर JPEG ओनली। अशा प्रकारचे फोटोचे 2 फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये ते असायला हवे। काही वेळेस बघा PNG फॉर्मॅटमध्ये असतात, पण ते PNG फॉर्मॅट या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जाणार नाही। त्यासाठी तुम्ही JPG किंवा JPEG हे 2च फॉर्मॅट या ठिकाणी ॲक्सेप्टेबल आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये फोटोग्राफ तुम्ही जतन करून ठेवायचा आहे। त्यानंतर फाईल नेम शुड बी इन
फाईल नेम शुड बी ऑफ 10 कॅरेक्टर मॅक्झिमम. बऱ्याच वेळा बघा ही एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे फोटो जे आहेत ते अपलोड होत नाही. सगळं काही वरती JPG फॉर्मॅटमध्ये असतं, 50 किलोबाईटपेक्षा कमी असतं, सगळी साईज वगैरे सगळं बरोबर असतं, पण तरीसुद्धा अपलोड होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचं जे नाव आहे बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण घेतो तर इमेज 0, 1, 2, 5 असं काहीतरी त्याचं बरंच लांबलचक असं नाव असतं. परंतु हे नाव जे आहे फाईल नेम ते या ठिकाणी त्यांनी सांगितले की फक्त 10 कॅरेक्टर मॅक्झिमम असलं पाहिजे. तर ते तुम्ही रिनेम करून घ्या आणि फक्त 10 अक्षर असेल एवढंच त्याचं काय करायचं आहे, नाव तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते अपलोड करायचं आहे, सेव्ह करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे स्कॅन फोटोग्राफ शूड नॉट हॅव एनी अदर कंटेंट सच ॲज वॉटरमार्क, स्टॅम्प, नेम ऑफ मोबाईल ॲप यूज फॉर स्कॅनिंग एक्सेट्रा. आपण बऱ्याच वेळा मोबाईलमधून स्कॅनिंग करतो आणि स्कॅनिंग करत असताना आपल्याकडे बरेच ॲप्लिकेशनचे प्रो व्हर्जन नसल्यामुळे त्यामध्ये वॉटरमार्क येतात किंवा मग त्याचा स्टॅम्प असतो किंवा खाली कुठेतरी नाव असतं की या स्कॅनरद्वारे हे स्कॅन केलेलं आहे, तर ते या ठिकाणी नसायला हवे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये स्कॅन कॉपी ऑफ ॲप्लिकंट सिग्नेचर विथ फॉलोइंग स्पेसिफिकेशन्स. तर सिग्नेचरसुद्धा आपल्याला स्कॅन करून ती अपलोड करावी लागणार आहे आणि सिग्नेचरचे सुद्धा या ठिकाणी जे मुद्दे आहेत फोटोप्रमाणेच असणार आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. ॲप्लिकंट शूड साईन विथ ब्लॅक इंक ऑन अ ब्लॅक व्हाईट प्लेन पेपर. या ठिकाणी काळ्या शाईच्या पेनने आपल्याला पूर्णपणे प्लेन असा जो पेपर आहे या ठिकाणी मी दाखवलेला आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काळ्या पेनने या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे आणि ती स्कॅन करून घ्यायची आहे. मध्ये आपल्या लाईन असलेल्या वहीच्या पानावरती ते करायचं नाही, पूर्णपणे प्लेन असलेल्या पेपरवरच आपल्याला ती सही करून स्कॅन करायची आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे स्कॅन सिग्नेचर शूड नॉट हॅव एनी अदर कंटेंट सच ॲज वॉटरमार्क. फोटोप्रमाणे इथे सुद्धा स्कॅन करताना वॉटरमार्क किंवा त्यावर कोणतंही त्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव वगैरे इथे यायला नको. त्यानंतर सिग्नेचर मस्ट बी स्क्राईब्ड ओनली बाय द ॲप्लिकंट अँड नॉट बाय एनी अदर पर्सन. ज्याचा अर्ज आपल्याला अपडेट करायचा आहे, ज्याचा अर्ज भरायचा आहे त्याचीच सही या ठिकाणी असणं गरजेचं आहे, इतर कोणाचीही चालणार नाही. त्यानंतर फोटोग्राफ साईज या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे फोटोग्राफ साईज म्हणजे आपली सिग्नेचर जे स्कॅन केलेलं आहे त्याची ती साईज असणार आहे. आणि इथे सिग्नेचरची सुद्धा या ठिकाणी साईज दिलेली आहे ती 50 किलोबाईट, यापेक्षा जास्त नसायला हवी, त्याच्यापेक्षा ती कमी असायला हवी तरच ती अपलोड होईल. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे फोटो फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे JPG आणि JPEG या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर फाईल नेम शुड बी 10 कॅरेक्टर मॅक्झिमम. इथे सुद्धा सिग्नेचरची जी आपण स्कॅन केलेली कॉपी आहे तीसुद्धा त्याचं रिनेम करून 10 अक्षरापेक्षा जास्त त्याचं नाव नसायला हवे. त्यानंतर आपण अर्ज करत असताना किंवा आपण प्रोफाईल अपडेट करत असताना कोणते कागदपत्र आपल्या जवळ असणे गरजेचे आहे त्याविषयी या ठिकाणी त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. 1 नंबर म्हणजे आधार कार्ड असणं आपलं गरजेचं आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट जर तुम्हाला लागू पडत असेल तर, म्हणजे आपलं महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ते. त्यानंतर जर लागू होत असेल तर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी आपण जवळ ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कास्ट किंवा EWS सर्टिफिकेट जर आपल्याला लागू पडत असेल तर ते सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इतर जेवढे काही डॉक्युमेंट्स असतात अदर सर्टिफिकेट सच ॲज स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमन, डिस्चार्ज सर्टिफिकेट, डिसेबिलिटी, ऑर्फन एक्सेट्रा, जेवढ्या आपल्याला या ठिकाणी सोयी घ्यायच्या आहेत तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन सबमिशन. ज्यावेळेस आपण प्रोफाईल अपडेट केलेला आहे आणि ती जी प्रोसेस आहे तर ती कशी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एकूण ही जी आहे ती 5 टप्प्यामध्ये या ठिकाणी दिलेली आहे आणि हे 5 टप्पे जर पूर्ण केले तर आपला प्रोफाईल अपडेट होऊन आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करता येईल. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं पार्ट आहे जो या ठिकाणी बघायचा आहे. पहिला जो आहे तो जो दिसतो या ठिकाणी 1 नंबरचा क्रिएटिंग आणि अपडेटिंग प्रोफाईल. जर यापूर्वी तुमचं MPSCमध्ये प्रोफाईल अपडेट केलेलं नसेल तर तुम्हाला नव्याने या ठिकाणी लॉग इन करून अपडेट करून घ्यायचं आहे. आता प्रोफाईल अपडेट कसा करावा याविषयी सुद्धा मी आता नवीन एक दुसरा व्हिडिओ या ठिकाणी डेमो म्हणून तुम्हाला लवकरच ते मिळणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अजून काय माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे बघूया. सबमिट अँड लॉक प्रोफाईल दुसरी जी स्टेप आहे ती
आपला जो प्रोफाईल अपडेट केलेला आहे ते सबमिट करणे आणि लॉक करणे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे चेक प्रोफाईल एलिजिबिलिटी इन ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट. आता ज्या जाहिराती निघालेल्या आहे त्यामध्ये आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार आपण तिथे पात्र आहोत किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी स्टेप आहे सबमिट ॲप्लिकेशन फॉर पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट. त्या जाहिरातीसाठी लगेच मग आपण त्या ठिकाणी जर पात्र असाल तर ॲप्लिकेशन आपण त्या ठिकाणी सबमिट करू शकतो. आणि त्यानंतर शेवटची जी आहे ती फीस पेमेंट. त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा माय अकाउंट सेक्शनमध्ये ज्या पर्याय असेल त्यानुसार आपण ते फीस पेमेंट करू शकतो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे स्टेप्स. लॉग इन टू अकाउंट विथ रजिस्टर्ड ईमेल आय डी और मोबाईल नंबर, OTP रिसिव्ड अँड पासवर्ड. आपल्याला आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून या ठिकाणी OTP रिसीव्ह होईल आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर लॉग इन करायचं आहे. खाली बघा या ठिकाणी क्रिएटिंग अँड अपडेटिंग प्रोफाईल. या ठिकाणी वर जे आपण 5 मुद्दे पाहिले त्यातला 1 नंबरचा जो आहे त्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागणार आहे ते या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आफ्टर सक्सेसफुल लॉग इन इन टू अकाउंट क्लिक ऑन प्रोफाईल क्रिएशन. आपण प्रोफाईल क्रिएशनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्या लॉग इन झालेल्या पेजवर. आणि त्या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशन इज डिवायडेड इंटू 6 स्टेप्स. हे सुद्धा या ठिकाणी 6 स्टेप्समध्ये डिवायडेड केलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला जो आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि अपलोड फोटो आणि सिग्नेचर. ही लास्ट स्टेप जी आहे ती फोटो आणि सिग्नेचर अपलोड करणे. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या 6 स्टेपमध्ये आपलं जे प्रोफाईल क्रिएट करणे किंवा अपडेट करणे ते पूर्ण होणार आहे. ह्या 6 स्टेपमध्ये ह्या 6 स्टेप खूप महत्त्वाच्या आहे. यामध्ये जेवढी माहिती आहे ती खूप काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. त्यानंतर ॲज यू फिल द डिटेल्स ॲट ईच स्टेप क्लिक ऑन सेव्ह विच एनेबल द रेड रिप्रेझेंटेशन मूव टू ग्रीन. वेळोवेळी आपण अपडेट करत असताना प्रोफाईल क्रिएट करत असताना ते मध्ये सेव्ह करणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं अचानक आपण भरपूर माहिती भरलेली असते आणि लगेच काहीतरी अडचण आल्यामुळे ते लॉगआउट होऊन जातं आणि परत ती माहिती आपल्याला परत पुन्हा नव्याने भरावी लागते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मध्ये काय करायचं आहे आपल्याला सेव्ह करत चालायचं आहे म्हणजे जेवढी माहिती आपण भरली आहे ती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर ऑन completion of all the details you need to check box terms and condition and on submission your profile will be locked. पूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी सबमिशन केल्यानंतर आपलं जे प्रोफाईल आहे ते लॉक होणार आहे. त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही. जर गरज पडली तर त्यामध्ये बदल करण्याची सुद्धा सुविधा पुढे त्यावर आपण चर्चा करूया ती सुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी पुढे पहा द इन्फॉर्मेशन नीड्स टू बी अपडेटेड बिफोर सबमिटिंग ऑर एल्स थ्रू माय ॲप्लिकेशन सेक्शन यू कॅन डू द सेम थ्रू अनलॉक अपडेट टॅब. या ठिकाणी दिलेलं आहे बघा. जर वेळोवेळी तुम्हाला कधी गरज पडली आपल्या प्रोफाईलमध्ये काही बदल करायचा असेल तर हे ऑप्शन वापरून सुद्धा तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. आज तुम्ही प्रोफाईल अपडेट केलेला आहे परंतु ज्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला काही बदल करायचे असतील त्यावेळेस तुम्ही अनलॉक आणि अपडेट तुम्ही त्या टॅबचा वापर करून करू शकता. द चेंजेस यू विल रिफ्लेक्ट वन्स इट सेव्ड अँड ऑन सबमिशन यू लॉक युअर प्रोफाईल. प्रोफाईल लॉक केल्याच्या नंतर ते चेंजेस जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतील. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनविषयी माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. दिस सेक्शन द ॲडव्हर्टाइजमेंट विल बी व्हिजिबल ऑफ द ऑप्टेनेबल एक्झामिनेशन्स. दिस सेक्शन विल बी डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट्स विच आर अवेलेबल फॉर ॲप्लिकेशन सबमिशन. तर आपल्या लॉग इन पेजवर आपल्याला विविध जाहिराती ज्या आहेत त्या दिसणार आहे. आपल्या पात्रतेनुसार आपण कुठे जाहिरात करू शकतो ते सुद्धा आपल्याला समजणार आहे. आणि ह्या नवीन जी वेबसाईट आलेली आहे त्याचं यूजर इंटरफेस फार चांगला आहे. एकाच पेजवर आपल्याला सगळं काही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे ॲट द व्ह्यू टॅब ॲट ईच ॲडव्हर्टाइजमेंट एनेबल्स यू टू नो द डिटेल्स ऑफ रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट इन टर्म्स ऑफ रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, ॲप्लिकेशन स्टार्ट अँड एंड डेट, फीस एक्सेट्रा विथ ऑल रिलिव्हंट डिटेल्स. त्या जाहिरातीची सगळी माहिती म्हणजे अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख, शेवटची तारीख, फीस काय आहे तर इतर सगळ्या काही माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अंडर ईच ॲडव्हर्टाइजमेंट यू कॅन व्ह्यू द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अकॉर्डिंगली यू कॅन सेट प्रेफरन्स अगेन्स्ट द रिक्वायर्ड पोस्ट इफ ईच पोस्ट इज हॅव्हिंग डिफरंट एक्झामिनेशन्स रिक्रुटमेंट प्रोसेस. या ठिकाणी हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपली जी पात्रता आहे कोणत्या जाहिरातीसाठी कशी आहे त्यानुसार आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहे.
त्यानंतर सिलेक्शन ऑफ डिस्ट्रिक्ट सेंटर ऑफ युअर चॉईस फॉर द एक्झामिनेशन. अशा प्रकारे शेवटी आपल्याला कुठे परीक्षा द्यायची आहे तो जो सेंटर आहे तो या ठिकाणी निवडण्याचा पर्यायसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर ॲग्री टू द डिक्लेरेशन, एंटर द लोकेशन फ्रॉम वेअर ॲप्लिकेशन इज बिंग फाईल्ड, डू द नेसेसरी पेमेंट अँड सबमिट. आणि शेवटी यू कॅन व्ह्यू द सबमिट डिटेल्स इन माय अकाउंट सेक्शन. माय अकाउंटमध्ये आपल्याला आपण जेवढे काही अर्ज केलेले आहे ते सगळे पाहायला मिळणार आहे. माय अकाउंटमध्ये काय काय सुविधा मिळणार आहे त्याविषयीसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर एवढ्या या ठिकाणी सुविधा आहेत. दिस सेक्शन गिव्स द कंप्लीट समरी ऑफ द प्रोफाईल वेअर इन वन कॅन अपडेट, अनलॉक अँड चेंज पासवर्ड. अशा सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन अप्लाइड पोझिशन, आपण कोणत्या कोणत्या जाहिराती किंवा कोणत्या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे वन कॅन व्ह्यू द रिस्पेक्टिव्ह ॲप्लिकेशन थ्रू द व्ह्यू बटन. व्ह्यू बटनवर आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा पाहता येणार आहे, त्याची प्रिंट घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कॅन डाउनलोड द फी रिसिप्ट थ्रू द फी रिसिप्ट टॅब. आपण भरलेली फीस आहे त्याची जी पावती आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येईल, प्रिंट करून घेता येईल. वन कॅन कॅन्सल द ॲप्लिकेशन थ्रू द कॅन्सल बटन अँड अपॉन कन्फर्मेशन. या ठिकाणी शेवटचा असा मुद्दा आहे की जर आपल्याला अर्ज केलेला आहे परंतु आपल्याला तो रद्द करायचा आहे तर त्यासाठीसुद्धा या ठिकाणी एक टॅब, एक बटन दिलेलं आहे. कॅन्सल बटन यावर आपण क्लिक केल्यानंतर आपला केलेला अर्ज जो आहे तो आपण रद्दसुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी ही जी नोटिफिकेशन आहे यामध्ये कशाप्रकारे अर्ज आपला जो करायचा आहे किंवा आपलं जे नवीन वेबसाईटवर प्रोफाईल अपडेट कसं करायचं आहे आणि त्यासाठी काय काय माहिती लागणार आहे ही सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मला खात्री आहे की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती या ठिकाणी तुमच्या शंका दूर झालेल्या असतील. आता यानंतर नवीन जी संकेतस्थळ आलेलं आहे त्या संकेतस्थळावर आपलं प्रोफाईल अपडेट कसं करायचं आहे किंवा यापूर्वी कोणी ज्यांनी प्रोफाईल क्रिएट केलेलंच नाही आहे, नव्याने करत आहेत, त्यांनी प्रोफाईल क्रिएट कसं करावं याविषयीचा एक डेमो व्हिडिओ मी लगेच आणणार आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि आपलं प्रोफाईल अपडेट करत असताना खालील प्रकारे जे काही कागदपत्र या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे ती जवळ ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि भविष्यात त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझे कृपया चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही होईल. आणि यापुढील जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघत राहा. धन्यवाद.